वंचित बहुजन आघाडी मवियामध्ये सहभागी होणार की नाही याचं उत्तर मिळण्याऐवजी दिवसेंदिवस नवे प्रश्नच निर्माण होत चाललेले आहेत। एकीकडे भाजपला दरोडेखोराची उपमा देताना काँग्रेसला भुरटा चोर म्हणण्याची आंबेडकरांना गरज का वाटली अशी चर्चा देखील आता राजकीय वर्तुळामध्ये रंगायला सुरुवात झाली आहे। नेमकं काय घडलंय बघूया पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। काँग्रेसवाले तुम्ही भुरटे चोर आहात। अरे नालायकानो, तुम्ही इलेक्शन लढू नका, आम्ही बीजेपीला झोपवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या। दुर्दैव आहे असं मी म्हणेन की त्या काँग्रेस पक्षात की साले डरपोक नेते आहेत। ते पहिल्यांदा सुपारी बहादूर ओळखा, काँग्रेसमधून फेकून द्या, काँग्रेस तुमची वाढायला सुरुवात। जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसे प्रकाश आंबेडकर मविया विरोधात आक्रमक होत आहेत। एकीकडे वंचित बहुजन आघाडी आणि मविया यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, तर दुसरीकडे जाहीर सभेतून प्रकाश आंबेडकर काँग्रेसवर तुटून पडतायत। आता तर त्यांनी काँग्रेस नेत्यांवर सुपारी बहादर, भुरटे चोर असा आरोप केलाय। काँग्रेसवाले तुम्हाला आवाहन करतो मी, तुम्ही भुरटे चोर आहात। त्या भुरट्या चोराची कबुली करा। तुम्ही भुरटे चोर आहात, या भुरटी चोराची कबुली करा, लोक तुम्हाला माफ करतील। लोक तुम्हाला माफ करतील। इकडे तुमच्यासोबत आघाडीत येण्याचा प्रयत्न होता, दुसरीकडे तुम्हाला भुरटे चोर अशा वेगवेगळ्या प्रकारे जे बोलत आहे, काय नेमकं कारण आहे? सोबत यायचं आहे की भांडण? मी त्यांच्याबद्दलची कुठली प्रतिक्रिया देणार नाही, कारण की आमचा स्वभाव असा आहे की दोस्ती करायची तर पूर्ण करायची, दोस्तीचा हातही करायचं आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे असं बोलायचं, ते त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया काय द्यावं हे मलाच कळत नाही। जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या वंचित सोबत 2 ते 3 बैठका झाल्या, पण वंचित सोबत येईल की नाही असं छाती ठोकपणे आघाडीचे नेते काही सांगू शकत नाहीयेत। त्यामुळे जागा वाटपाबाबत निर्णय होईपर्यंत वंचितवर कोणतीही टीका करू नका असे आदेश मवियातील नेत्यांनी आपापल्या पक्षांच्या नेत्यांना दिलेत। पण प्रकाश आंबेडकर महायुतीऐवजी मवियावर अधिक हल्लाबोल करतायत। काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती ईडीची चौकशी आहे की नाही त्यांनी सांगावं, आणि ईडीची चौकशी असल्यामुळे ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अजिबात भूमिका घेत नाही अशी परिस्थिती आहे। आणि आज ते आपल्याला शहाणपणा करायला निघालेत की तुम्ही बीजेपीला मदत करणार आहात। अरे नालायकानो, तुम्ही इलेक्शन लढू नका, आम्ही बीजेपीला झोपवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या। त्यांचीच युती आता राहणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे। प्रकाश आंबेडकर साहेबांचं आणि शरद पवार साहेबांचं कधीही जमलेलं नाही, आणि उभाठ्या गटाच्या असलेल्या आयडिओलॉजी बरोबर प्रकाश आंबेडकर साहेब जातील असं वाटत नाही, म्हणून एक पक्ष तर त्यांचा बाहेर गेलेला आहे। राहिला काँग्रेस आणि यांचा युती होणार नाही हे जे काही मी वारंवार सांगत होतो त्याला आता दुजोरा ह्या सर्व नेत्यांकडून मिळत आहे। महाविकास आघाडीत 15 जागांवरून तिढा असल्याचं समजतंय, त्यामुळे आधी आपापसातील हा तिढा सोडवा असा सल्ला आंबेडकर मवियाला करतायत। तर वंचितचा जागा वाटपाचा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर तोडगा काढला जाईल असा दावा देखील आघाडीच्या गोटातून केला जातोय। अकोला, सोलापूर, नांदेड, अमरावती, रामटेक, चंद्रपूर, दिंडोरी या जागांची वंचितकडून मागणी होतीये। प्रकाश आंबेडकरांना 5 ते 6 जागा द्याव्यात असं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं मत असल्याचं समजतंय। वंचितला 2 ते 3 जागा द्याव्यात अशा मताचे नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत असल्याचं कळतंय। आम्हाला सन्मानजनक आणि जिंकणाऱ्या जागा द्याव्यात, आघाडीला टाकाऊ वाटणाऱ्या नकोत असा वंचितचा इशारा आहे। जागा वाटपाचा तिढा न सुटल्यास वंचितची 46 जागा लढण्याची तयारी आहे। काँग्रेसमध्ये असे बरेच सुपारी बहादूर आहेत हे आपण लक्षात घ्या। काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना असणारा सल्ला आमचा आहे
हे पहिल्यांदा सुपारी बहादूर ओळखा, काँग्रेसमधून फेकून द्या. काँग्रेस तुमची वाढायला सुरुवात होईल. पण या सुपारी बहादुरांना आवरलं नाही तर इलेक्शन नंतर तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. वंचित आघाडीची जी काय अवस्था तुम्ही करून ठेवली आहे, ज्या कधीच जागा प्रकाश आंबेडकर जिंकणार नाहीत त्या जागा द्यायला बघतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाचा अपमान कोण करत असेल तर त्याचा हे महाविकास आघाडीचे नेते मंडळी आहेत. म्हणून आंबेडकर साहेबांनी आपल्या कुटुंबाच्या नावासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा अशी मी विनंती त्याला करेन. 84 पासून एकूण प्रकाश आंबेडकरांची जर का वाटचाल पाहिली तर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांच्या पासून आपण इक्विडिस्टन्स ठेवून आहोत असं सांगत त्यांनी प्रत्येक वेळी फक्त भाजपलाच मदत केलेली आहे. प्रत्येकाकडनं लेखी गॅरंटी मागणारे हे प्रकाश आंबेडकर नक्की कमळाला ते त्यांना धक्का मारायचा आहे की हातालाच धक्का मारायचा आहे असं वाटतं. एकूणच त्यांचे सगळे स्टेटमेंट्सचा विचार केला असं वाटतं त्यांना महाविकास आघाडीत यायचंच नाहीये आणि त्यांना भाजपलाच मदत करायची आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. यावेळी टीका करताना आक्षेपार्ह शब्द त्यांनी वापरलेत. मित्रो, हे पूर्ण खोटारडं सरकार आहे. हे देशाची खोटं बोलत चाललेलं आहे. लुटारूंचं सरकार आहे. याच्या सारखा लुटारू दुसरा कोणच नाही हे आपण लक्षात घ्या. पण हा जो डाकू बसलेला आहे, सध्याचं सरकार हे डाकूंचं सरकार आहे. काय झालं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाषा सगळ्यांच्या इतक्या बदललेल्या आहेत. पण त्यामुळे मी वारंवार असं म्हणत राहिलेलो आहे की बा सगळ्या पक्षांनी एकत्र बसून ज्या वेळेला सगळ्या पक्षांनी एकत्र बसून एकदा आचारसंहिता ठरवायला लागेल की कोणी कोणाला काय बोलायचं, कोणी कोणाला साप म्हणतो, कोणी कोणाला बेडूक म्हणतो. सगळे प्राणी एकदा राजकारणामध्ये भाषणामध्ये आणून टाकतात. अर्थात प्रकाश आंबेडकर भाजपला कमी आणि काँग्रेसलाच अधिक टार्गेट करताना दिसतायत. मात्र आघाडीचे नेते सध्या आंबेडकरांना उत्तर देणं टाळतायत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांच्या आगामी भूमिकेबाबत तर्कवितर्क देखील लावले जात आहे. त्यामुळे एकंदरीतच प्रकाश आंबेडकरांची नेमकी रणनीती काय, त्यांच्या मनात चाललंय तरी काय, हा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.